आझाद मैदानात पोहोचल्यानंतरच ह्या सगळ्या मराठा आंदोलकांशी ते संवाद साधतील अशी शक्यता दिसते। मात्र जवळपास 1000 किलोमीटरचा प्रवास करून मनोज जरांगे आता मुंबईत धडकलेले आहेत। आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, गोळ्या घातल्या तरी चालतील मात्र आरक्षणाशिवाय माघार नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता आज नेमकं काय होतंय, कारण एक दिवसाच्याच आंदोलनाची परवानगी आहे, त्यामुळे मनोज जरांगे नेमकी काय भूमिका घेतायत, सरकारकडून कोणता मंत्री किंवा कोणतं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधण्यासाठी पोहोचतंय याकडे सुद्धा लक्ष असेल। ईस्टर्न फ्रीवेवर मनोज जरांगे यांचा ताफा आहे आणि आता आझाद मैदानाकडे हा सगळा ताफा कूच करतोय। मनोज जरांगे हे अंतरवाली सराटीतून निघालेले होते, 27 तारखेला ते निघालेले होते। वाटेत ठिकठिकाणी जंगी असं स्वागत त्यांचं करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता मनोज जरांगे मुंबईत दाखल झालेले आहेत। दुसरीकडची ही टीव्ही स्क्रीनवरची दृश्य उजवीकडची जी मराठा आंदोलक आधीच आझाद मैदानात दाखल झालेले आहेत त्यांची आहेत। या सगळ्यांनी हम सब जरांगे अशा टोप्या घातलेल्या आहेत। हे संपूर्ण वातावरण या ठिकाणी भगव्या टोप्या आणि मनोज जरांगे यांच्या संदर्भातील घोषणाबाजीनं भारावून गेल्याचं आपण पाहतोय। हा सगळा मराठा आंदोलकांचा लाखो मराठा बांधव जे आहेत ते आरक्षणाच्या मुद्द्यासाठी म्हणून मनोज जरांगे यांच्या सोबत मुंबईत दाखल झालेले आहेत। ओबीसीतून आरक्षण हवं, टिकणारं आरक्षण हवं असं मनोज जरांगे यांचं म्हणणं आहे। त्यामुळे मनोज जरांगे यांच्या या मागणी संदर्भात नेमका काय निर्णय घेतला जातो या संपूर्ण घडामोडींवर लक्ष असेल।